रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। महिलाओं की तरफ से सातारा जिला महिलाओं की तरफ से दीपक भाव को तमाम शुभकामनाएं देती हूँ। जय हिंद, जय संविधान। रिपब्लिकन पार्टीच्या जे आमचे प्रमुख आहेत दीपक भाऊ नेकाळजे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच त्यांचं प्रकृती आता स्थिर नसल्यामुळे ते बाहेर आलेले नाहीत, म्हणजे बाहेर म्हणजे फिरत नाहीत सातारा म्हणजे इतर भागामध्ये। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भाऊंची प्रकृती ठीक होईल आणि लवकरात लवकर भाऊंच्या माध्यमातून जिल्हा राज्य देशभर दौऱ्याचं नियोजन मोहनलाल पाटील साहेबांनी सांगितलेलंच आहे। त्याच पद्धतीनं कार्यकर्त्यांचा पूर्णपणे कार्यकर्ते फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या विचारधारेवरती प्रेरित होऊन प्रत्येक कार्यकर्ता जोमाने कामाला लागलेला आहे, काम करतो आहे। आजचं जे पाठीमागचं जे काही जंतर मंतरचं आंदोलन होतं त्या आंदोलनात आम्ही सातारमध्ये सुद्धा 2 ते 3 आंदोलनं केलेली आहेत। कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट बंदसह अनेक आंदोलन केलेले आहेत आणि त्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारा जिथं आहे आणि जिथं संविधान विरोधी लोक आहेत त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्ता सक्षमपणे उभा आहे आणि हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे। अशा पद्धतीचं कुठेही अन्याय अत्याचार झाला तर त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जो महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यातील असेल, मुंबईतील असेल, विदर्भातील असेल, तो आंबेडकरी चळवळीचं मुवमेंट म्हणून जोमाने कामाला लागलेला आहे। कारण युवकांनी जसं दाखवून दिलं आहे की दिल्लीचं सुद्धा तख्त हलवण्याची ताकद फक्त बाबासाहेबांच्या संविधानाच्या विचारामध्येच आहे आणि मग तर आमचे जो पार्टी आणि पक्ष आहे तो बाबासाहेबांच्या संविधानावरती आणि लोकशाहीला मानणारा कार्यकर्ता घडवणारा पक्ष आहे। या कार्यकर्त्यातून अनेक आमदार, खासदार, मंत्री, महापौर घडलेले आहेत आणि जे घडलेले आहेत ते आता देशभर दलित नेते म्हणून फिरत आहेत आणि तसंच त्याच पद्धतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे म्हणजेच एक कार्यकर्ते घडवणारे एक कारखाना आहे आणि त्याच पद्धतीनं इथून जो कार्यकर्ता घडतो तो येणाऱ्या काळामध्ये कुठेही जातो आणि स्वतःचाच पक्ष काढतो आणि नेता होतो। अशी कारखाना काढणारी आपली फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये आम्ही काम करत असताना गेली 10-15 वर्ष मी या रिपब्लिकन पार्टीमध्ये कार्यरत आहे आणि इथून पुढेही आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या विचारधारेबरोबर आहे। लोकशाहीच्या सन्मानासाठी आणि आपल्या संविधानाच्या सन्मानासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टीचा एक झंझावात निर्माण करण्याकरता अनेक युवकांना जोडत आहे। आजच्या या प्रवेशामध्ये आमच्या साताराच्या रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या आमच्या पत्नीताईंचा आयशा पटणी यांचा प्रवेश आपण घेतो आहे। तसेच वंचितचे काही आपले कार्यकर्त्यांचा आज आम्ही मोहनलाल पाटील यांच्या माध्यमातून प्रवेश घेतो आहे। असे अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाला जोडत आहेत कारण आपली विचारधारा ही मनुवादी विचारधारेच्या विरोधात काम करणारे आहे एवढं मात्र निश्चित। मी पुनश्च मी माझ्या रिपब्लिकन परिवाराच्या वतीनं माझ्या ओहाळ परिवाराच्या वतीनं भाऊंना प्रकृती स्थित व्हावी अशा प्रकारची कामना करतो आणि भाऊच्या पुढील वाटचालीस मी रिपब्लिकन परिवार वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध। आज दीपक भाव का वारदिवस है, उस वारदिवस के निमित्त में उनको लाख लाख शुभेच्छा है और उनकी सेहत अल्लाह जल्द से जल्द सेहत याफ्ता करे और वो हमारे बीच में जल्द से जल्द हमसे कंधे से कंधा मिला के ये कार्यक्रम में आए, ये हम दुआ करते हैं खुदा से। इंडिया वर्धापन दिनानिमित्त माननीय सन्मान्य दीपक भाऊ नेकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्ण महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेले आहेत। त्यांना वाढदिवसानिमित्त वर्धापनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत होतो व सर्व महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्त्यांना दीपक भाऊ नेकाळजे यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि योगदान परिवाराच्या वतीने दीपक भाऊ नेकाळजे यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।